परभणीत रावणनगर कारेगाव रोड येथे अतिक्रमण कारवाई थांबविण्यासाठी जायकवाडी कॅनलवरील गोरगरीब नागरिकांनी राहण्यासाठी घरे तयार केली असून ती हटविण्यासाठी जायकवाडी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग क्रमांक 2 च्या वतीने अतिक्रमण हटवा म्हणून नोटीस देण्यात आली। त्याचा निषेधार्थ मोर्चा काढून निवेदनही देण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष नरसिंग दत्तू गाय समिंद्रे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले। निवेदन दिल्यानंतर कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 च्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण थांबवण्याचे आश्वासन दिले। या मोर्चात नागरिक व महिला सहभागी होत्या। काही दिवसांसाठी अतिक्रमण थांबवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुमित भैया भालेराव, अमित भैया भालेराव आदींसह झोपडपट्टीधारक नागरिक उपस्थित होते। मुर्दाबाद 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 हमारी मांगे पूरी करो, खाली करो, हमारी मांगे पूरी करो, खाली करो। कौन बोलता देणार नाही, कौन बोलता जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम। हर घर आमच्या हक्काचं, घर आमच्या हक्काचं, कौन बोलता देणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू गाय समुद्रे आज आपण या परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये मला बोलवून जी रावण नावाची झोपडपट्टी आहे कॅनलच्या बाजूने जी लोक खरोखर वर्षानुवर्षे हजारो वर्षापासून त्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह चालवतात आणि अत्यंत गरीब काही लोकांनी आता त्या ठिकाणी घरं बनवलेले आहेत आणि आपला उदरनिर्वाह करून त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु काही अधिकारी पाणी पुरवठाचा असतील किंवा काही पॉलिटिकल असतील त्यामध्ये गोरगरिबाला त्या ठिकाणी येऊन हटवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर त्याच्यासाठी आपली चर्चा पाणी पुरवठा अधिकारी अभियंताची चर्चा झालेली आहे आणि त्यांना आपलं म्हणणं देखील ऐकलेलं आहे आणि आपल्याला वेळ दिला म्हणजे आपली जी झोपडपट्टी कायमस्वरूपी आहे ही ध्यानात ठेवायचं, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे। परंतु आपल्याला राहण्यासाठी घरासाठी राहण्यासाठी आपल्याला पाण्यासाठी पिण्यासाठी पाणी असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी असणारी लाईट असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला राहण्यासाठी रोड असणं गरजेचं आहे। अशा प्रकारची व्यवस्था ती बाकीची महानगरपालिकेची देखील आहे, तशीच माननीय जिल्हाधिकारी आणि त्याच्यानंतर तहसीलदाराची देखील आहे। ती आपण मागण्या करून आपण आपल्याला त्या सुविधा मिळवून घेण्याचं काम देखील आपण करणार आहे। तशा प्रकारे पुढील जी कारवाई आहे ती पूर्णपणे आता थकीत झालेले थांबलेले आहे। आपण पूर्ण अधिकाऱ्यांना देखील सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी जे अधिकारी आपल्याला कारवाई करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करतील त्यांना आपण तशा प्रकारचा धडा देखील शिकवण्याचं आपण पूर्णपणे काम करू। कारण आपण जोपर्यंत लढा देत नाही, जोपर्यंत आंदोलन करत नाही, जोपर्यंत मोर्चे काढत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही। आज आपण न्याय मिळवण्यासाठी आपले घर वाचवण्यासाठी आपण ह्या ठिकाणी सर्व जमलेले आहेत। तुम्हाला मी खरोखर परत एकदा शुभेच्छा देतो आणि आपला हा मोर्चा आज इथंच थांबला। आपण यांना सहकार्य आपण करूया, ती आपल्याला सहकार्य करताल। इथंच मोर्चा आपला निष्कासित कारवाई ही जी आहे ती इथं आपली थांबलेली आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम।